स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच दुसरीकडे स्वबळाचे नारेही घुमायला सुरुवात झाली आहे। आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीमधल्या स्वबळावर थेट भाष्य केलंय। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढेल अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली। ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र त्याचवेळी ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईत मात्र महायुती म्हणून एकत्र लढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत ते बघूया। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढेल। जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढू, तर निकालानंतर काय करायचं ते ठरवू असंही फडणवीसांनी म्हटलं। मुंबईत मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर मुंबईत एकत्र, राज्यात वेगळं लढून एकत्र येऊ असंही त्यांचं म्हणणं आहे। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ। लोकसभेला मवियाला कसा फायदा झाला याचे पुरावेच देऊ। तर सध्या तरी वर्षावरच आपण राहणार आहोत असंही फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। दिल्लीत जाण्यावर 2029 नंतर बघू असंही त्यांनी म्हटलं। मंत्री शंभूराज देसाईंनी याबद्दल नेमकं काय म्हटलं तेही जाणून घेऊया। ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर 2 पक्षांचे संपर्क मंत्री, त्या जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करावी असं तर ठरलेलं आहे। त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत। आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल।